टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। नाही, मढीचा निर्णय काय आहे की शेवटी तो ग्रामसभेने एक निर्णय घेतलेला आहे आणि दुसरा तिथे वेगळी अनेक वर्षाची एक परंपरा आहे। आता खरं म्हणजे एका बाजूला लोक भावनेचा आदर करण्याचा एक प्रश्न आहे, दुसऱ्या बाजूला अनेक वर्षाची परंपरा चालत आलेली आहे, त्याच्याबद्दल काही निर्णय करायचा आहे। ते मात्र मी जिल्हाधिकारी महोदयांना सूचना दिलेल्या आहे, त्याच्यातून काय तुम्ही बसून समन्वयाने मार्ग काढा आणि काही नवीन प्रथा जर सुरू करण्याचा प्रयत्न असेल तर ते होऊ देणार नाही आपण। म्हणजे जुन्या प्रथा आहेत त्याच्याबद्दल मात्र गावकऱ्यांनी प्रशासनाने एकत्र बसून निर्णय करण्याची गरज आहे। असं की तो मला पार्श्वभूमी माहीत नाही, पण जे काल मी माध्यमातून पाहिलं आणि केंद्र सरकारने सांगितलं की आजीवन बंदी घालण्यापेक्षा 6 वर्षाची, 6 वर्ष सुद्धा मोठा कालावधी आहे। मला वाटतं याला तर सगळ्या राजकीय पक्षांचा पाठिंबा असला पाहिजे, त्याला कोणता आक्षेप नाही आहे। परंतु सरकारने सुद्धा अतिशय विचारपूर्वक ही भूमिका मांडली असं माझं मत आहे। शासनानं तर स्पष्ट निर्देश दिलेले आहे की अशा लोकांवर बडतर्फ करावं, अशा सूचना शासना सरावणं आहेत। एक तर फौजदारी दाखल करावी तर त्याला बडतर्फ करावं, कॉपीमुक्त राज्य झालं पाहिजे या वर्षी तर मला वाटतं अतिशय प्रभावीपणे शिक्षण विभागानं आपली यंत्रणा राबवलेली आहे। आता अनेक वर्षाच्या काही किडलेल्या व्यवस्थेमध्ये एखाद 2 प्रकार घडतील तर ते सुद्धा मला वाटतं पुढच्या वर्षी ते सुद्धा मला वाटतं दोष दूर होतील। काय तर मला माहिती आहे आईला नगरचा मात्र पालकमंत्री निश्चित आहे, त्यामुळे बाकी दिलं काय कल्पना नाही आहे। पण मला वाटतं तिन्ही नेते मंडळी समन्वयाने निर्णय करतील आणि मला वाटत नाही काही फार गुंतागुंती आहेत, थोड्याशा त्या स्थानिक राजकारणाचे प्रश्न आहेत, त्याचा एक दबाव असतो नेत्यांवर, मार्ग निघेल। काही चर्चा झालेली नाही आहे। मी मागे एकदा आपल्या नगरात बोललो, माझ्या कोणी संपर्कात नाही आहे, त्यामुळे असं मैत्री म्हणून आपण लोक भेटतो। आता मैत्रीच्या चर्चा सुद्धा जर आपण राजकारणात काढायला लागलो तर ते काही योग्य असं मला वाटत नाही। जयंतराव सक्षम नेते आहेत, एका पक्षाचे अध्यक्ष आहेत, त्यांचा स्वतःचा निर्णय घ्यायला ते समर्थ आहे, चांगला निर्णय घेतला अशी अपेक्षा आहे। नाही, बाई 2 दिवसापूर्वी भेट झाली त्यांची। मी आता आमची एसटी महामंडळाची बैठक आहे, आता बाबतीमध्ये मी तो आढावा घेणारच आहे। परंतु खरं म्हणजे त्या महामंडळाच्या एकूण सुरक्षतेबद्दल, त्यांच्या कार्यपद्धतीबद्दल त्याचं पुनर्विचार करण्याची आवश्यकताच आहे। मी परिवहन मंत्री असताना आपण त्यावेळी त्याची सुरुवात केली होती। आता सुद्धा या कॅबच्या बाबतीमध्ये मला वाटतं 2010 साली आपण एक नियम आणला होता, जेव्हा पुण्यामध्ये त्यावेळी इतके वाढते प्रकार होते, त्यावेळी मला वाटतं महिलेचा खून करण्यात आला, महिलांवर काय होतं आपण त्याला त्या IT कंपनीच्या जे कॅब होत्या त्यांच्याकडून अश्लील पद्धतीने वर्तणूक होत होती। त्यावेळी आपण निर्णय घेतला की त्या ड्रायव्हर लोकांना व्हेरिफिकेशन नव्हतं, परराज्याचे ड्रायव्हर येतात त्यांचं पोलीस व्हेरिफिकेशन नव्हतं, ते सगळं आपण करायला लावलं। कॅबमध्ये बसल्यानंतर पाठीमागे त्या सीटच्यामध्ये त्या ड्रायव्हरचं नाव, फोन नंबर पाहिजे, उद्या त्यांनी काही गडबड केली तर त्या पॅसेंजरला ताबडतोब ते माहिती येऊन कळवत आलं पाहिजे त्यांना त्याची माहिती। पण आपण एक अंडरटेकिंग घेतलो त्यावेळी त्या कॅब कंपनीजकडून की जर असे काही प्रकार घडले असे तर त्या कॅबच्या कंपनीचं लायसन्स रद्द करण्यात असं म्हटलेलं होतं। म्हणजे इतक्या वर्षामध्ये 14 वर्षामध्ये आम्हाला आश्चर्य वाटेल की हे धाडस कोणी करत नव्हतं। मला वाटतं थोडी शिथिलता आलेली विभागाच्या कामकाजामध्ये असं दिसतंय। ज्या कॅब कंपनीच्या बाबतीमध्ये ते सध्या ड्रायव्हर कार्य करून चालणार नाही, ज्या कॅब कंपनीची ती गाडी होती त्या कंपनीचं तात्काळ लायसन्स सस्पेंड करण्याची गरज आहे, तरच हे मालक शुद्धीवर येतील। नाही तर पैसे कमवण्याच्या नादामध्ये गुन्हेगारी स्वरूपाचे पार्श्वभूमी असणारे लोक नेमतात काही करतात। खरं ज्या विभागाचे जे परिवहन आयुक्त आहेत त्यांनी याच्यामध्ये विशेष लक्ष देण्याची गरज आहे। त्या शहरातले जे RTO आहेत त्यांनी यामध्ये लक्ष देण्याची गरज आहे। RTOचं काम आहे, परिवहन विभागाचं काम आहे। नंतर मग त्याच्यावर काय कारवाई करायची फौजदारी स्वरूपाची मग पोलिसांची कार्य होईलच। पण हे दुर्दैव आहे की मला वाटतं या परिवहन विभागाच्या आलेल्या शिथिलतेचा हा परिणाम आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।